हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 28 जुलै 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल आजच्या न्यूजपेपरला आलेले आहेत ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग बघूया आजचा 28 जुलै 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिली जी न्यूज आहे ती कर्नाटक स्टेटशी रिलेटेड आहे आणि कर्नाटकमध्ये कालच्याच न्यूजपेपरला आपण बघितलं होतं की येद्युरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला किंवा त्यांनी दिला असं आपण म्हणू शकतो. परंतु आता नेक्स्ट जे CM असतील, चीफ मिनिस्टर असतील कर्नाटकचे, ते बसवराज बोम्मई हे व्यक्तिमत्व असेल असं BJP कडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं आहे. इथं तुम्ही या पिक्चरमध्ये बघू शकताय बसवराज बोम्मई आणि आता कुठंतरी कर्नाटकचे जे पॉलिटिकल सूत्र जे आहेत ती आपल्याला वेगळ्याच पद्धतीने फिरताना पाहाव्यास मिळतात. ती सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग या न्यूजमधून आपल्याला काय घ्यायचं आहे तर पहिला आणि महत्त्वाचा की पॉईंट घ्यायचा आहे, कर्नाटकचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपल्याला, आणि त्याचे मग इतर जॉग्राफिकल टोपोग्राफी वगैरे बघून ठेवणं या न्यूजच्या माध्यमातून गरजेचं होतं. पहिल्यांदा आपण या पेजवरच्या सगळ्या न्यूज बघूया आणि त्याच्यामधून जे जे काही लोकेशन बघायचं आहे ते एकदाच व्यवस्थितरित्या बघून घेऊयात. पुढची न्यूज आहे ती जॉब्स म्हणजे वॅक्सिनशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आत्तापर्यंत आपण काय बघतोय तर 18+ लोकांनाच फक्त वॅक्सिन इंडियामध्ये अवेलेबल आहे. परंतु जे युनियन हेल्थ मिनिस्टर आहेत मांडवीय मनसुख मांडवीय यांनी हे सांगितले की लवकरात लवकर म्हणजे ऑगस्टपर्यंत लहान मुलांसाठी सुद्धा, म्हणजे लहान मुलांसाठी म्हणजे 12 ते 18 या वयोगटातील मुलांविषयी याच्यामध्ये विशेष करून बोललं गेलं आणि या वयोगटासाठी सुद्धा ऑगस्टपर्यंत वॅक्सिन अवेलेबल होईल असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये इंडियामध्ये चिल्ड्रनसाठी म्हणजे 12 ते 18 वयोगटासाठी वॅक्सिनेशन डेव्हलप करणारे कोणकोणत्या कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये भारत बायोटेक आहे कोवॅक्सिन, आणि त्यानंतर झायडस कॅडिला DNA आहे, झायडस नावाची कंपनी आहे ती. या दोन ज्या कंपन्या आहेत ना त्या वॅक्सिन लहान मुलांसाठी आता डेव्हलप करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि त्यांची जी फायनल ट्रायल आहे त्याचा रिझल्ट येणं फक्त बाकी आहे. तो रिझल्ट जर क्लिअर आला ना तर ऑगस्टमध्ये लहान मुलांसाठी सुद्धा वॅक्सिन उपलब्ध होताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. इतर कंट्रींचा जर उल्लेख केला तर त्याच्यामध्ये फायझर आहे, फायझर बायोनटेक आहे, mRNA वॅक्सिन आहे. या ज्या कंपन्या आहेत ना त्या युरोपियन युनियनमध्ये लहान मुलांसाठी वॅक्सिन देताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यामध्ये वयोगट सांगितले 12 ते 15 वयोगट सांगितले याच्यामध्ये. समजते तुम्हाला. आणि याचा हा जो कुणाच्या धर्तीवरती असा गव्हर्नमेंट निर्णय घेत आहे किंवा चांगल्या रीतीनं कार्य करत आहे तर त्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली 2-3 दिवसाच्या अगोदर आपण न्यूज बघितली होती. आणि त्याच्यामध्ये पिटिशनमध्ये राईट टू हेल्थ जो आहे, जगण्याचा अधिकार आहे, कलम 21 मध्ये फंडामेंटल राईट दिला आहे आपल्याला, लाईफ अँड लिबर्टी, राईट टू लाईफ अँड लिबर्टी 21 कलम आहे फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकारांचं. आणि त्याच्या अंतर्गत जो राईट टू लिव्ह किंवा जगण्याचा अधिकार आहे किंवा आपल्या आरोग्याचा अधिकार आहे, आरोग्य चांगलं ठेवण्याचा अधिकार, तो कुठंतरी सुरक्षित केला जात नाही गव्हर्नमेंटकडून असं पिटिशन दाखल केली होती. आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं गव्हर्नमेंटला उत्तर मागितलं होतं, म्हणजे उत्तर द्या म्हणून सांगितलं होतं. त्याच्यावर सुद्धा आपण बघितलं होतं आणि त्या धर्तीवरती अशा प्रकारची चांगल्या पद्धतीनं गव्हर्नमेंट पावलं उचलत आहे असं सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे त्याच्यामध्ये झायडस कॅडिला ही कंपनी असू दे किंवा भारत बायोटेक असू द्या याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. कारण वॅक्सिनेशनमध्ये कोविड-19मध्ये या कंपन्या जास्त न्यूजमध्ये राहिलेल्या आहेत. त्यामुळे भारत बायोटेक असू द्या किंवा वॅक्सिन्स रिलेटेड ज्या ज्या कोणत्या कंपन्या आहेत त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला. एवढा की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे आसाम आणि मिझोराममध्ये जो बॉर्डर क्रायसिस दोघांमध्ये चालला आहे, दोन राज्यांमध्ये, त्याच्यावरती भाष्य करणारी न्यूज आहे. आसामचे जे चीफ मिनिस्टर आहेत हेमंत बिश्व शर्मा यांनी हे सांगितलं आहे की जर कोणी आमच्या जमिनीवरती अतिक्रमण करत असेल तर ते 1 इंच जमिनीवरती सुद्धा अतिक्रमण करू देणार नाही, अशा पद्धतीनं स्टेटमेंट यांनी दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि कालपासून आपण बघतोय, कालच्या न्यूजपेपरला पण आपण बघितलं होतं की आसाम आणि मिझोराम बॉर्डरवरती मोठ्या प्रमाणात क्लॅश सुरू आहे, मोठ्या प्रमाणात व्हायलन्स इथं होताना दिसते, मोठ्या प्रमाणात दंगलीचं स्वरूप तिथं आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे आता या न्यूजमधून आपल्याला पहिला की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर
नेमकं कारण काय आहे की हे व्हायलन्स सुरू झाले वगैरे याचा डिटेल अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. दुसरा की पॉईंट काय तर आसाम मिझोरामचं लोकेशन जे आपण काल पण बघितलं होतं ते व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि हे लोकेशन जे आहे ते आपण या पेजवरच्या सर्व न्यूज झाल्यानंतर ते टोटल लोकेशन सर्व राज्यांचं लोकेशन ज्या ज्या राज्य आता न्यूजमध्ये आहेत या पेजवरती फ्रंट पेजवरती ते सर्वांचं लोकेशन एकत्रच आपण बघूया. मग आता याच्यात आपल्याला बघायचं आहे आसाम मिझोरामचं लोकेशन बघायचं आहे आणि याच्या अगोदर आपल्याला कर्नाटकचं लोकेशन बघायचं होतं. म्हणजे आता 3 राज्यांचं लोकेशन आपल्याला बघायचं आहे, कर्नाटक, आसाम आणि मिझोराम. याच्यातली पहिली जी न्यूज आहे पुढची ती ममता बॅनर्जींशी रिलेटेड आहे, ज्या वेस्ट बेंगॉलच्या चीफ मिनिस्टर आहेत. त्यांनी आताच प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोर वॅक्सिन म्हणजे वॅक्सिनच्या जास्त डोसेसची मागणी केली, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय तर पेगासस स्पायवेअरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पेगासस स्पायवेअर विषयी त्यांनी त्याविषयी चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी त्यांनी प्राईम मिनिस्टरकडे केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे तर वेस्ट बेंगॉलचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे, हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय तर पेगासस स्पायवेअर इथं जास्त न्यूजमध्ये आले, बरोबर आहे. मग पेगासस स्पायवेअरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघून ठेवणं आपल्याला कुठंतरी गरजेचं आहे. आणि त्यासाठीच याच्यावरती मी वेगळं इन्फॉर्मेशन देणार लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईनच. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघून ठेवा म्हणजे तुमचा टोटल पेगासस स्पायवेअर काय आहे हा प्रश्न क्लिअर होईल, म्हणजे तुम्हाला समजेल पेगासस स्पायवेअर नेमकं काय आहे ते. हे पेगासस विषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणारं जे लेक्चर आहे मी टोटल ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे, कारण हे जास्त कॉन्ट्रोवर्शियल आहे, जास्त न्यूजमध्ये. त्यामुळं आपल्याला याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, त्याच्यासाठीच मी वेगळं एक लेक्चर तुमच्यासाठी बनवून ठेवलेलं आहे ऑलरेडी. आणि त्याचबरोबर आता पेगासस स्पायवेअर न्यूजमध्ये आहे. म्हणजेच काय झालं तर तिसरा पॉईंट पेगासस स्पायवेअर जे आहे ते NSO ग्रुप नावाच्या कंपनीने डेव्हलप केले, इस्रायल बेस्ड ही कंपनी. त्यामुळं इंडिया इस्रायल रिलेशनशिप काय आहे ते आपण बघून ठेवणं गरजेचं आहे, समजते तुम्हाला. त्यामुळं तो सुद्धा पॉईंट अभ्यास करून ठेवणं आपण गरजेचं आहे. पुढची छोटीशी न्यूज दिलेली त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे की राकेश अस्थाना हे दिल्ली पोलीसचे नवीन कमिशनर असतील, म्हणजे त्यांची दिल्ली पोलीसचे नवीन कमिशनर म्हणून अपॉइंटमेंट झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते या न्यूजच्या अंतर्गत. पुढची जी न्यूज आहे ती टुरिझम सेक्टरशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ असं बोललं जातं की 21.5 मिलियन लोकांचे जॉब जे आहेत म्हणजे ते लोक अनएम्प्लॉईड झालेले आहेत, म्हणजे बेरोजगार झालेले आहेत, टुरिझम सेक्टरशी रिलेटेड काम करणारे जे लोक होते. आणि त्याच्याशी रिलेटेड जे टुरिझम सेक्टर मिनिस्टर आहेत किशन रेड्डी, त्यांनी सुद्धा असं सांगितलं की सिग्निफिकंट म्हणजे खूप जॉब टुरिझम सेक्टरशी रिलेटेड लोकांना गमवावे लागलेले आहेत, असं सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते राज्यसभेमध्ये. मग आता याच्याशी रिलेटेड पहिला आता कोविड-19मुळे ऑब्वियस आहे टुरिझम सेक्टर डाऊन झालेलं आहे. टुरिझम म्हणजे टुरिस्ट जे प्लेसेस होते ते लॉक केले होते लॉकडाऊनमुळे, आणि इतर कंट्रीतले लोक किंवा आपल्या कंट्रीतले लोकसुद्धा जरी अलाव केलं असं तरी बाहेर फिरायला तयारच नाही आहेत. कारण का तर कोविड-19 सारख्या सिच्युएशनमध्ये कोणी आपला जीव धोक्यात घालून अशा प्रकारच्या टुरिझम सेक्टरमध्ये किंवा टुरिस्ट स्थळावरती बघायला किंवा एन्जॉय करायला जाणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती आता गेले 2 वर्ष झालं आपण कोविड-19मुळे बघतो, अशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाही. कारण कोविड-19चा जे वेगवेगळ्या वेव्ज आहेत, लाटा आहेत त्या येत आहेत, त्यामुळं खरं तर लोक घाबरलेले आहेत आणि त्याचा ऑब्वियस आहे परिणाम टुरिझम सेक्टरवरती मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्याचाच रिझल्ट जो आहे तो टुरिझम सेक्टरमध्ये जे लोक काम करत आहेत ते अनएम्प्लॉईड होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग याच्याशी रिलेटेड पहिला की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे तर टुरिझम सेक्टरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन कित्येक वेळा फॉर्म होताना मेन्सला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग टुरिझम सेक्टरची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी या न्यूजच्या अंतर्गत गरजेचं होऊन बसतं. आता इथं हे फ्रंट पेज संपते. मग आता आपण लोकेशन बघू, आपल्याला कोणकोणती बघायचे आहेत. कर्नाटकपासूनचे कोणकोणते लोकेशन आपल्याला बघायचे ते सर्व लोकेशन बघून घेऊया एकदाच. पहिल्यांदा आपल्याला कर्नाटकचं लोकेशन बघायचं. मग इथं आपण बघू शकतो कर्नाटकचं लोकेशन आहे आणि शेजारील राज्य कोणते आहेत तर गोवा आहे, महाराष्ट्र आहे, त्यानंतर तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे आणि केरळ आहे. या राज्यांची बाउंड्री कर्नाटकला टच होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि कर्नाटकमध्ये जर महत्त्वाच्या रिव्हर्सचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये कृष्णा रिव्हर ही महत्त्वाची रिव्हर मानली जाते कर्नाटकमध्ये.
त्याच्यासाठी ते सुद्धा बघणं आपल्याला महत्त्वाचं होतं. पुढं जर आपण विचार केला तर पुढचं राज्य आपल्याला हे बघायचं होतं, वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉलचा विचार केला तर इंटरनॅशनल बाउंड्री कोणकोणत्या टच करतात, त्याच्यामध्ये बांगलादेशची बाउंड्री टच करते, भूतानची बाउंड्री टच करते, नेपाळची बाउंड्री टच करते. आणि राज्यांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सिक्कीम आहे, आसाम आहे, मेघालय आहे, त्याचबरोबर इकडं बिहार आहे, झारखंड आहे आणि ओडिसा आहे. या राज्यांची बाउंड्री त्याला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला आसाम आणि मिझोरामचं बघायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता आसाम आणि इथं खाली आहे मिझोराम आणि त्यांची बाउंड्री जी आहे ती इथं टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. आणि याच बाउंड्री लाईनवरती त्यांच्यामध्ये डिस्प्यूट असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मोठ्या प्रमाणात या दोन राज्यांमध्ये व्हायलन्स तिथं आपल्याला व्हायला लागलेलं आता पाहाव्यास मिळते. समजते. एवढं लोकेशन आपल्याला खरं तर बघायचं होतं. आणि आसाममध्ये महत्त्वाच्या रिव्हरचा जर विचार केला तर ती ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे. ती अरुणाचल प्रदेशमधून इंडियामध्ये एंट्री करते आणि आसाममधून सुद्धा ती जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. जर आपण मॅप बघितला तर ते तुमच्या लक्षात येईल. समजते. इकडं फिजिकल मॅपमध्ये ते टोटल दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची ही जी न्यूज आहे ती दिल्ली गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे. तिथले जे CM आहेत अरविंद केजरीवाल यांनी हे सांगितले की यावर्षीच्या पद्मा अवॉर्डसाठी दिल्ली गव्हर्नमेंटकडून फक्त डॉक्टर्स किंवा हेल्थ केअर्स या सेक्टरमधल्या लोकांना नॉमिनेट करण्यात येईल, असं कुठेतरी यांच्याकडून सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता याच्याच रिलेटेड पहिला आणि महत्त्वाचा की पॉईंट काय तर पद्मा अवॉर्डविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पद्मभूषण, पद्मविभूषण हे जे काय अवॉर्ड्स आहेत ना त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचं सिम्बॉल काय आहे, बक्षिसाचं स्वरूप नेमकं काय असते, हे सर्व डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्याविषयी आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आसाम मिझोरामच्या व्हायलन्स मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला या तिन्ही न्यूजमध्ये तेच बोललेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. एका ठिकाणी सुप्रीम कोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंट सांगते की तुम्ही सुप्रीम कोर्टला अप्रोच करायला पाहिजे. आसाम आणि मिझोराम बॉर्डरचा जो क्लॅश आहे, व्हायलन्स तिथे चालू आहे, मग त्या दोन्ही स्टेटनी सुप्रीम कोर्टकडे धाव घ्यायला पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जायला पाहिजे असं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि बाकी ती दोन्ही न्यूजमध्ये सुद्धा त्याविषयीच कुठंतरी बोललं जातं आहे. प्रोटेस्ट कुठे कुठे होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग आपल्याला हा एकंदरीत व्हायलन्स कशा पद्धतीनं आहे, का त्याचं मूळ कारण काय आहे हे शोधून काढणं कुठंतरी गरजेचं आहे. म्हणून आपला तिथला डिटेल अभ्यास असणं कुठंतरी गरजेचं आहे की नेमकं कारण काय आहे याच्यासाठी. याचा डिटेल आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. आणि दुसरा की पॉईंट आहे जसं की आपण लोकेशन बघितलेलं आहे, मग त्या डिटेल लोकेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. आसाम असू द्या किंवा मिझोराम असू द्या. त्यामुळं खरं तर आसाम आणि मिझोरामचा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचा होऊन बसतो. त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यामुळं त्याचा डिटेल अभ्यास करून तुम्ही ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आणि खूप कॉन्ट्रोवर्शियल आणि खूप न्यूजमध्ये असणारा मुद्दा आहे आसाम मिझोरामचा. त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही इंटरनेटवरून किंवा तुमचे काय सोर्स आहेत त्याच्याकडून काढून ठेवणं कुठंतरी महत्त्वाचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आणि एक्झामच्या दृष्टीतून याच्यावरती कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्वेश्चन विचारला जाईल. त्यामुळं याच्याशी जॉग्राफिकल अँगलनं तुम्ही कोणतीही न्यूज ज्यावेळेस आपण वाचत असतो ना त्यावेळेस त्याचा हिस्ट्री अँगल बघायचा असतो, जॉग्राफी अँगल बघायचा असतो, इकॉनॉमिकल अँगल बघायचा असतो. म्हणजे जे सब्जेक्ट आपल्या सिलेबसमध्ये आहेत ना त्या सर्व सब्जेक्टच्या अँगलमधून ते न्यूज बघायचे असते. तरच आपल्याला कळणार आहे की या न्यूजचं महत्त्व काय आहे. समजते तुम्हाला. मग ह्या सर्व अँगलनं आसाम मिझोरामचं जे आत्ताचा व्हायलन्स आहे तो बघणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीने त्याचा अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. कारण आसाम मिझोराममध्ये मोठ्या प्रमाणात व्हायलन्स चालू असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळं हे करून ठेवणं कुठंतरी खूप गरजेचं आहे. पुढची खूप महत्त्वाची न्यूज आहे. याच्या अगोदर आपण काय बघितलं तर ही खरं तर युनेस्कोशी रिलेटेड न्यूज आहे. युनेस्कोनं आपण आत्ताच 39वी वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून रामप्पा टेम्पलला परमिशन दिली होती. म्हणजे रामप्पा टेम्पलला डिक्लेअर केलं होतं की 39वी वर्ल्ड हेरिटेज साईट असेल इंडियातली. बरोबर आहे. आणि आत्ता त्यानंतर आता 40वी जी साईट आहे ती धोलविरा सिटीला करण्यात आलेली आहे, जी प्राचीन शहर मानलं जातं विशेष करून सिंधू संस्कृतीमधलं त्याला. आणि त्याचा कालखंड जवळजवळ 4500 वर्षांपूर्वीचा असलेला आपल्याला
पाहाव्यास मिळतो. आणि ती जी युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये त्याचा समावेश केला आहे धोलवरा सिटीचा. आणि त्याचा नंबर इंडियाचा जर विचार केला तर त्याचा नंबर 40वा लागतो. आणि याच्या अगोदरच 2 दिवसापूर्वी 39वा नंबर म्हणून रामप्पा टेम्पलला जाहीर करण्यात आलं होतं. म्हणजे रामप्पा टेम्पलला वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समावेश केल्यानंतर 2च दिवसात आणखी एक ठिकाण इंडियातलं वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये इन्क्लूड करण्यात आलं युनेस्कोच्या माध्यमातून. ती आहे धोलविरा सिटी. 40वा क्रमांक त्याचा इंडियामध्ये लागतो. समजते तुम्हाला. त्यामुळं दोन्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आता याच्या अंतर्गत आपल्याला काय करायचं आहे तर मग धोलविरा सिटीविषयी या न्यूजमध्ये सुद्धा थोडी इन्फॉर्मेशन धोलविरा सिटीविषयी दिली. तिथं काय काय सापडलं होतं, कॉपर आहे, शेल आहे, स्टोन, वेगवेगळ्या प्रकारचे दगड तिथं सापडले होते. त्यानंतर ज्वेलरी, वेगवेगळ्या प्रकारच्या अलंकार तिथे सापडले होते, टॅराकोट्टा आहे, आयव्हरी आहे, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे घटक तिथं पाहाव्यास मिळतात. आणि त्याचबरोबर धोलविरा सिटी खरं तर कशासाठी ओळखले जाते, महत्त्वाचं म्हणजे वॉटर मॅनेजमेंट सिस्टम. जे आजपर्यंत आपण वॉटर मॅनेजमेंट करण्यात कुठंतरी अयशस्वी ठरतोय, परंतु त्या काळीसुद्धा 4500 वर्षांपूर्वीसुद्धा वॉटर मॅनेजमेंट केलं जात होतं. म्हणजे तिथं ड्रेनेज सिस्टम आहे. म्हणजे आता जशा आधुनिक पद्धतीच्या गटारी आहेत ना, तशा त्यावेळेसुद्धा त्यांनी गटारी डेव्हलप केल्या होत्या वॉटर मॅनेजमेंटसाठी. म्हणून ती वॉटर मॅनेजमेंटसाठी सुद्धा ओळखले जाते. आणि तेच खरं तरी युनेस्कोकडून कन्सिडर करण्यात आलं. समजते तुम्हाला. आणि युनेस्कोनं सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे की वॉटर मॅनेजमेंटसाठी ती सिटी ओळखली जाते. त्यानंतर एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ स्टोन इन कन्स्ट्रक्शन, म्हणजे बांधकामामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधण्यामध्ये तिथं वेगवेगळ्या दगडांचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग केला गेला असं युनेस्कोकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. त्यामुळं दोन्ही गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. एक तर रामप्पा टेम्पलविषयी माहिती पाहिजे तुम्हाला, डिटेल इन्फॉर्मेशन. आणि या रामप्पा टेम्पलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर मी ऑलरेडी बनवलं आहे. ते 7 वाजेपर्यंत, आज 7 वाजेपर्यंत अपलोड होईल. हे मी वेगळं इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर मी ऑलरेडी बनवून ठेवलं आहे. रामप्पा मंदिर एक जागतिक वारसा साईट म्हणून जाहीर केलं आहे युनेस्कोनं. त्यामुळे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणार मी ऑलरेडी लेक्चर बनवलं आहे. आणि ते 7 वाजेपर्यंत, आत्ता पहाटेचा टाईम आहे, 7 वाजेपर्यंत सकाळी आता ते अपलोड होईल. आणि त्यानंतर द हिंदूचं आपलं आजचं लेक्चर आहे ते अपलोड होईलच, त्यात काही वादच नाही. परंतु हे सुद्धा डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. कारण युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईट युनेस्कोनं यांना जाहीर केलं आहे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून. आणि ते हे जे आहे रामप्पा टेम्पल ते इंडियातलं 39वं स्थान आहे. ते जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेलं, वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जाहीर केलेलं. आणि आत्ताच आपण धोलविरा सिटी आजच्याच न्यूजपेपरला बघतोय. आणि त्याचं स्थान मग ऑब्वियस काय असणार आहे, त्या 40वा नंबर असणार आहे. इंडियामधलं फक्त बोलतोय. इंडियामध्ये आता एकूण 40 जागतिक वारसा स्थळं झालेली आहेत, ज्याला युनेस्कोनं दर्जा दिलेला आहे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून. समजते तुम्हाला. आणि 40व कोण आहे तर धोलविरा सिटी आहे, आत्ता आपण बघतोय त्याच्याविषयीच. समजते तुम्हाला. आता याच्यातली दोन्ही जी ठिकाणं दिलेत ना आपल्याला, पहिलं ठिकाण जे रामप्पा टेम्पलविषयी वेगळं आता सांगितलं मी, लेक्चर बनवले, त्यामुळे तुम्हाला वेगळी इन्फॉर्मेशन जाऊन बघायची काही गरज नाही. ते लेक्चर बघितलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. त्यात सर्व मी सांगण्याचा कव्हर करण्याचा प्रयत्न केला. पहिला पॉईंट. दुसरा की पॉईंट आता तुम्हाला काय बघाय तर धोलविरा सिटीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायची. आणि ही दोन्ही जी स्थळं आहेत ना ती एन्सेंट हिस्ट्रीला कनेक्ट करतात. म्हणजे प्राचीन इतिहासाशी रिलेटेड दोन्ही स्थळं आहेत. त्यामुळं एन्सेंट हिस्ट्रीवर क्वेश्चन फॉर्म होताना ह्या दोन्ही गोष्टींवर क्वेश्चन फॉर्म होण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळं आता रामप्पा टेम्पलविषयी लेक्चर बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईलच त्याच्यावरती कसा क्वेश्चन फॉर्म होईल वगैरे वगैरे सर्व काही. दुसरी गोष्ट धोलविरा सिटीवरती क्वेश्चन कसाही फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे धोलविरा सिटीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवायला पाहिजे. धोलविरा सिटी म्हणजे काय माहिती आहे का, प्राचीन 4500 वर्षांपूर्वीचं जे आधुनिक शहर मानलं जाते ना ते धोलविरा आहे, सिंधू संस्कृतीशी रिलेटेड आहे. आणि त्यावेळेस तिथं खूप मोठ्या प्रमाणात जे वॉटर मॅनेजमेंट स्ट्रक्चर आहे त्यांचं किंवा बांधकामांचं त्यांचं जे स्ट्रक्चर आहे त्यावेळेसचं ते खूपच एक्सटेन्सिव्ह म्हणजे इंटेलिजंट मानलं जाते त्यावेळेसच्या काळ जर तुलना केली तर. त्यामुळं खरं तर ते शहर मानलं जाते, प्राचीन शहर मानलं जाते. त्यामुळे हे जे धोलविरा एन्सेंट सिटी आहे ना त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण ऐतिहासिक दृष्टीनं खरं तर काढून ठेवणं गरजेचं आहे. समजते. त्यामुळे खूप महत्त्वाची ही न्यूज आहे. त्यामुळे याच्याविषयी डिटेल अभ्यास करून ठेवा. हे 2 पॉईंट झाले. तिसरा पॉईंट काय तर युनेस्कोबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते तुम्हाला. आणि या युनेस्कोबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन मी जे रामप्पा टेम्पल विषयी डिटेल लेक्चर इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर बनवलं आहे त्याच्यामध्ये युनेस्को विषयी सुद्धा
थोडीशी माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तिथं तुम्हाला ती माहिती कव्हर होईलच आणि त्याच्यापेक्षा डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही इंटरनेटवर सर्च करून सुद्धा बघू शकता. पुढची न्यूज आहे ते आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद जे आहेत ते काश्मीरच्या 4 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी एका स्पीचमध्ये हे सांगितले काश्मीरचं स्वरूप आपल्याला बदललेलं आता पाहाव्यास मिळते. कारण का तर काश्मीरमध्ये 370 आता हटवले आणि तिथं टोटल आता युनियन टेरिटरी म्हणून त्याला जाहीर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, समजते. आणि त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितले की डेमोक्रेसीमध्ये अशा प्रकारचं रूप बदलण्याची खरं तर ताकद आहे असं यांनी सांगितलं. मग पहिला की पॉईंट काय आहे तर आर्टिकल 370 विषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. जम्मू काश्मीरचा ज्या वेळेस उल्लेख येतो त्यावेळेस 370 करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं, पहिला पॉईंट. दुसरा महत्त्वाचा की पॉईंट काय तर युनियन टेरिटरीज आपल्या किती आहेत, युनियन टेरिटरीजचं क्रायटेरिया इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय दिलं आहे ह्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. हा दुसरा पॉईंट. तिसरा की पॉईंट यांनी डेमोक्रेसीचा उल्लेख केला आहे. मग डेमोक्रेसीविषयी घटनेमध्ये काय तरतूद आहे त्याचे डेफिनेशन वगैरे डिटेल इन्फॉर्मेशन त्याची काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याचा डिटेल अभ्यास करून ठेवणं कुठंतरी या न्यूजच्या अंतर्गत गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे पार्लमेंटशी रिलेटेड. खरं तर ही न्यूज आहे त्याच्यामध्ये आपण राज्यसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या त्याच्यामध्ये वारंवार गदारोळ बघतोय. जेव्हापासून मान्सून सेशन सुरू झाले ना तेव्हापासून अशा प्रकारचे सिच्युएशन आपल्याला पाहाव्यास मिळते. कारण त्याचं काय तर फार्मर्स प्रोटेस्ट आहे हे एक कारण. त्याचबरोबर पेगासस स्पायवेअरविषयी सुद्धा विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते, प्रोटेस्ट केले जातात, प्रश्न विचारले जातात आणि त्यांच्याकडून हा वारंवार आरोप केला जातो की गव्हर्नमेंटकडून सत्तेतील पक्षाकडून त्याला उत्तर व्यवस्थितरित्या दिली जात नाहीत. मग आता याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपला काय तर फार्म ॲक्टविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. ही ऑलरेडी मी अगोदर पण तुम्हाला सांगितले कारण फार्म ॲक्ट जास्त न्यूजमध्ये कारण प्रोटेस्ट चालू आहे. जोपर्यंत प्रोटेस्ट संपत नाही तोपर्यंत हे न्यूजमध्ये जास्त राहणार. त्यामुळे एकदाच इन्फॉर्मेशन काढून ठेवा म्हणजे वारंवार ती परत सर्च करायची तुम्हाला गरज नाही. ज्या वेळेस फार्म्सविषयी न्यूज येईल त्यावेळेस तुम्ही काढलेली जी नोट्स आहे त्याची तुम्ही रिव्हिजन टाकू शकता, रिव्हिजन करू शकता. हा पहिला की पॉईंट. दुसरा काय आहे तर पेगासस स्पायवेअरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणार वेगळे लेक्चर मी ऑलरेडी बनवून ठेवले. ते तुम्ही बघून ठेवलं त्याचे व्यवस्थित नोट्स करून ठेवले तर त्याचे मोर दॅन सफिशियंट इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल. त्यामुळे या दोन इन्फॉर्मेशन तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं याचा कुठेतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. हे 2 पॉईंट झाले. तिसरा काय तर पार्लमेंटच्या कामकाजाविषयी बोललं जाते, बरोबर आहे. मग पार्लमेंट्सविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लक्ष्मीकांतमध्ये टॉपिक तुम्हाला भेटेल पॉलिटीच्या अंतर्गत. ते आपण पार्लमेंटचं कामकाज कशा पद्धतीने चालतं पार्लमेंटविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणारं जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. डिटेल त्याचा पार्लमेंटचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. मग ते कामकाज पार्लमेंटचं कसं चालतं, सभापतींची नियुक्ती कशी होती, लोकसभा अध्यक्षांची नियुक्ती कशी होती, त्यांची रिटायरमेंट कशी होती, हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. मेंबर कधी सस्पेंड होऊ शकतो वगैरे वगैरे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे या न्यूजच्या अंतर्गत. तो अभ्यास करणं आपल्याला कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ती ऑदर बॅकवर्ड क्लासशी रिलेटेड न्यूज आहे आणि ऑदर बॅकवर्ड क्लाससाठी मेडिकल कॉलेजमध्ये वेगळी सीट असायला पाहिजे म्हणजे त्यांना रिझर्वेशन वेगळ्या पद्धतीने देण्यात यावं अशा प्रकारची मागणी होत होती आणि त्याच्याविषयी हायकोर्टानं सुद्धा प्रश्न विचारला होता आणि त्याच्यावरती प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी इनडिरेक्टली उत्तर असं दिले की लवकरात लवकर याचं सोल्युशन गव्हर्नमेंटकडून काढण्यात येईल. ऑदर बॅकवर्ड क्लासला कशा पद्धतीनं आपण मेडिकल सीट्समध्ये रिझर्वेशन देऊ शकतो. मग वेगवेगळ्या स्टेट ओन जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रोव्हिजन्स केली जाईल असं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. मग आता त्याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे तर ऑदर बॅकवर्ड क्लासविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. म्हणजे कधी फॉर्म झाला याच्याशी रिलेटेड महत्त्वाच्या कमिटीज कोणकोणत्या होत्या त्याच्याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची जी न्यूज आहे ती पुन्हा कशाशी रिलेटेड आहे तर पेगासस रिलेटेड आहे. पेगासस स्पायवेअरशी रिलेटेड आहे आणि त्याच्यामुळं अनेक महत्त्वाच्या लोकांच्या खाजगी इन्फॉर्मेशनवरती नजर ठेवली जाते असा आरोप करून ज्या 2 पर्सनॅलिटीज आहेत विशेष करून जर्नलिस्ट एन राम आणि शशिकुमार यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यांनी मागणी काय केली की याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एक कमिटी नेमण्यात यावी आणि त्या कमिटीचे हेड असतील सुप्रीम कोर्टचे किंवा कोणत्याही कोर्टचे सिनियर जज असतील त्यांना न्यायव्यवस्थेचा काहीतरी अनुभव असायला पाहिजे
आणि त्यांनी त्याच्याबरोबर हे सुद्धा त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली की जवळजवळ 142 महत्त्वाच्या पर्सनॅलिटींना इंडियामध्ये टार्गेट केले. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जर्नलिस्ट आहेत, लॉयर्स आहेत, मिनिस्टर्स आहेत, अपोजिशन पॉलिटिशियन्स आहेत, कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनरीज आहेत, वेगवेगळे ऑफिशियल्स आहेत महत्त्वाच्या पदावरती बसलेले, आणि सिव्हिल सोसायटी ॲक्टिव्हिस्ट्स आहेत. यांना टार्गेट त्याच्यातून केलं जाते. त्यामुळं याचे सखोल इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे असे कुठेतरी सुप्रीम कोर्टाकडे यांनी मागणी केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते या न्यूजच्या अंतर्गत. मग याच्याच रिलेटेड की पॉईंट आपला काय, तर पेगासस विषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघणं, आणि ते ऑलरेडी लेक्चर वेगळं बनवलं आहे, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली आहे मी. त्यामुळे वेगळा की पॉईंट याच्यामध्ये बघण्यासारखं आपल्याला पेगासस सोडून काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ते अँटोनी ब्लिंकन जे USAचे सेक्रेटरी आहेत, ते या आठवड्यात कदाचित इंडियाच्या व्हिजिटवरती असतील अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्याच्याविषयीच खरं तर न्यूज आहे. महत्त्वाचे मीडिया नेटवर्क्स जे आहेत त्यांनी ब्लिंकनकडे ही मागणी केलेली आपल्याला इनडिरेक्टली पाहाव्यास मिळते की त्यांनी मीडिया फ्रीडमवरती सुद्धा तिथं बातचीत करावी, बोलणं करावं इंडियामध्ये. आता विशेष करून अँटोनी ब्लिंकन जे आहे ते इंडियामध्ये 2 महत्त्वाच्या पर्सनॅलिटीला आपल्याला भेटताना दिसतील. पहिली त्याच्यामधले आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहेत, आणि दुसरी महत्त्वाची पर्सनॅलिटी कोण आहे तर एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर जे S जयशंकर आहेत, त्यांना ते भेटताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि या चर्चेमध्ये विशेष करून कोणकोणत्या मुद्द्यांवरती बोललं जाते तर त्याच्यामध्ये अफगाणिस्तानचा मुद्दा आत्ताचा आहे, त्याच्याविषयी बोललं जाईल असं म्हटलं जाते. त्याचबरोबर पेगासस स्पायवेअर जो आहे त्याच्याविषयी बोललं जाईल असं म्हटलं जाते. त्याचबरोबर क्वाडविषयी बोललं जाईल, म्हणजे अफगाणिस्तान सिक्युरिटी डेव्हलप करण्यासाठी क्वाडची तर स्थापना केली जाणार नाही ना, अशा प्रकारचे सुद्धा डिस्कशन त्यांच्यामध्ये होऊ शकतं. मग वेगवेगळ्या डिस्कशन गोष्टींवरती त्याच्यामध्ये डिस्कशन होऊ शकतं असे तर्क लावले जातात. आणि त्याच्यामध्ये आता नवीन भर काय पडली तर जर्नलिस्ट फ्रीडम म्हणजे फ्रीडम ऑफ प्रेसविषयी बोललं जावं असं सुद्धा कुठंतरी त्यांच्याकडं मागणी इनडायरेक्टली मीडियाकडून होत असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला? त्याच्याशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय काय घ्यायचे आहेत, तर याच्यातून की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे पहिला की पॉईंट आहे इंडिया USA रिलेशनशिप. कारण का तर अँटनी ब्लिंकन जे आहे ते USAचे सेक्रेटरी असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याचबरोबर अफगाणिस्तानशी रिलेटेड इश्यूशी USA जास्त रिलेट करतं. त्यामुळे दुसरा की पॉईंट काय तर इंडिया अफगाणिस्तान रिलेशनशिपसुद्धा आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. समजते? एवढे 2 की पॉईंट या न्यूजच्या अंतर्गत आपण घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड ही न्यूज आहे. विशेष करून सुप्रीम कोर्ट जे आहे PM केअर्स फंड विषयी भाष्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्याच्यामध्ये विशेष करून काय झालं होतं तर ज्यावेळेस गेल्या वेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटनं ॲफिडेविट दाखल केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये सांगितलं की जवळजवळ 6,855 जी मुलं आहेत ती कोविड-19मुळं अनाथ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. म्हणजे त्या रिपोर्टमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं केंद्रीय प्रशासनानं सांगितलं होतं तसं की 6,855 मुलं अनाथ झाली आहेत कोविड-19मध्ये त्यांचे पेरेंट्स मृत्युमुखी पडल्यामुळं असं सांगितलं होतं. परंतु आता सुप्रीम कोर्टामध्ये एक रिपोर्ट जाहीर केला गेला आणि त्या रिपोर्टमध्ये सांगितलं जवळजवळ 75,000पेक्षा जास्त मुलं 75,000पेक्षा जास्त मुलं ही अनाथ झालेली आहेत कोविड-19मुळं. आणि कोविड-19मुळं त्यांनी स्वतःचे पालक गमावलेले आहेत. आणि त्याच्यापैकी बरीच मुलं शक्यता आहे की ह्युमन ट्रॅफिकिंगचे शिकार झाले असतील, म्हणजे मानवी तस्करीशी शिकार झाले असतील असं या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावरती कुठंतरी सुप्रीम कोर्टानं आता चिंता व्यक्त केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये मग PM केअर फंडचा उल्लेख आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग आता याच्यामधून आपल्याला महत्त्वाचा पहिला की पॉईंट काय बघायचा तर PM केअर फंड काय आहे हे डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. हा पहिला की पॉईंट. आणि दुसरा की पॉईंट काय तर ऑर्फन चिल्ड्रनसाठी म्हणजे अनाथ मुलांसाठी कोविड-19मुळं विशेष करून कोविड-19मुळं जी मुलं अनाथ झालेत त्यांच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनं कोणकोणत्या स्कीम्स केलेल्या आहेत, कोणकोणत्या योजना आणलेल्या आहेत त्याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या स्टेटमध्ये कोणत्या स्कीम त्या स्टेट गव्हर्नमेंटनं आणलेल्या आहेत त्याचासुद्धा अभ्यास करून ठेवणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. याच्यातले इंटरनॅशनल लेवलला जर आपण बघितलं तर पहिली न्यूज काय आहे, साऊथ चायना सीशी रिलेटेड ही खरं तर न्यूज आहे. आणि याच्यामध्ये वारंवार चायना काय करतं की स्वतःचा हस्तक्षेप प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं, स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं, स्वतःचा मालकी हक्क तिथं सांगण्याचा प्रयत्न करतं. परंतु USA आता काय सांगण्यात आलं आहे की अशा पद्धतीनं जे स्वतःचं अस्तित्व तिथं सांगतायत, स्वतःचा मालकी हक्क सांगतायत चायना,
चायनाचे ऑफिशियल किंवा चायना कंट्री, तो कोणत्याही प्रकारे बेसला धरून नाही, म्हणजे तो कुठंतरी बेसलेस आहे, त्याला कोणताही अर्थ नाही, असं कुठंतरी USA कडून सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता याच्यामधून पहिला की पॉईंट काय, तर इंडियाचं USA सोबतचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे आणि चायनासोबतचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याचा अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय, तर साऊथ चायना सीचं लोकेशन काय आहे हे डिटेलमध्ये आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. मग आपण ते बघून ठेवूया, लोकेशन कशा पद्धतीचं आहे साऊथ चायना सीचं. ते या मॅपवरती आपण बघू शकतोय साऊथ चायनाचं लोकेशन. इथं तुम्ही बघू शकता, इथं साऊथ चायना सी आहे आणि शेजारील महत्त्वाच्या कंट्रीसुद्धा त्याच्या दृष्टीतून आपण बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. थोडं झूम आउट करून जर बघितलं ना, तर इंडियापासून सुद्धा तुम्हाला लोकेशन समजून घेता येईल की कशा पद्धतीने साऊथ चायना सीचं. इथं आपलं इंडिया आहे आणि इंडियाकडून थोडं साऊथला गेलं, साऊथ ईस्टला विशेष करून, इथं साऊथ चायना सी आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तिथं शेजारील कंट्री, इथं कंट्रीज कोणकोणत्या आहेत, तर मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे, फिलिपाईन्स आहे, इथं व्हिएतनाम आहे, इथं थायलंड आहे, बरोबर आहे. आणि इकडं तुम्ही गेला तर तैवान आहे, इथं तुम्हाला चायना पाहाव्यास मिळते. चायना जे आहे ते इथून या ठिकाणावरती क्लेम करताना आपल्याला पाहाव्यास मिळते, समजते. आणि त्याचबरोबर जर आपण USA लोकेशन बघितलं ना, तर USA लोकेशन तिथून जर झूम आउट करून बघितलं तर USA लोकेशन खूप तिथून दूरवरती असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. इथं तुम्हाला USA युनायटेड स्टेट पाहाव्यास मिळतोय. हे लोकेशन जे आहे ते युनायटेड स्टेट्स आहे आणि इथून युनायटेड स्टेट या भागावरती बोलताना आपल्याला पाहाव्यास मिळते, समजते तुम्हाला. हे जे लोकेशन आहे ते साऊथ चायना सीचं लोकेशन आहे आणि हे खरं तर साऊथ चायना सीसुद्धा वारंवार जास्त न्यूजमध्ये असतो, त्यामुळे त्याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठंतरी असणं खूप गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. त्यामुळं खरं तर मॅप बघणं गरजेचं असतं आणि तो मॅप आपण बघितला आणि त्याच्यामध्ये बाकी जर सी बघितल्याच वेगवेगळ्या, तर त्याच्यामध्ये बे ऑफ बेंगालपासून जर बघायचं झालं तर इथं अंदमान सी आहे, त्यानंतर इथं साऊथ चायना सी आहे, इथं जावा सी आहे, इथं सुलावासी सी आहे, इथं सुलू सी आहे आणि इथं फिलिपाईन्स सी आहे, समजते तुम्हाला. आणि याचं टोटल लोकेशन जे आहे ते टोटल आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. पुढची जी न्यूज आहे ती USA जे मिशन चालू आहे इराकमध्ये, ते कशासाठी, खरं तर त्या देशांमध्ये USA कशासाठी हस्तक्षेप करत असते, तर त्या देशांमध्ये टेररिस्ट ॲक्टिव्हिटींना प्रोत्साहन जास्त दिलं जातं, त्यामुळं ते कमी करण्यासाठी तिथं खरं तर प्रयत्न करतात. आणि त्याच्यामध्ये मग अफगाणिस्तानमध्ये आपण बघितलं की USAचे ट्रूप्स आत्तापर्यंत होते, आता बाहेर निघताना आपल्याला पाहाव्यास मिळते. तसेच ट्रूप्स इराकमध्ये सुद्धा काही प्रमाणात आहे, परंतु आता इराकचे प्रेसिडेंट आहेत आणि USAचे प्रेसिडेंट आहेत, US प्रेसिडेंट जो बायडन अँड इराक प्राईम मिनिस्टर. इराकचे प्राईम मिनिस्टर असतात, प्रेसिडेंट नसतात, USAचे प्रेसिडेंट असतात. इराकचे प्राईम मिनिस्टर मुस्तफा अल काधिमी यांच्यामध्ये आता ॲग्रीमेंट झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये USAनं हे मान्य केलेलं आहे की त्यांच्या ट्रूप्स तिथून बाहेर येतील, म्हणजे त्यांचं जे कॉम्बॅट मिशन आहे ते आता एंड होईल. परंतु USAनं त्याच्याबरोबर हे सुद्धा सांगितले की ऑफिशियल ॲडवाईस देण्याचं कार्य USA इथून पुढे सुद्धा कायम करेल, असं इथं सांगणारी ही खरं तर न्यूज आहे. मग याच्यातून आपल्याला काय काय बघायचं आहे, तर पहिला की पॉईंट आपल्याला बघायचं आहे इराकचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे आणि इराकचं इंडियासोबतचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे. हे 2 पॉईंट झाले. त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे महत्त्वाचा, तर USA इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. आता इराकचं लोकेशन मॅपच्या दृष्टीतून कशा पद्धतीचं ते आपण बघून ठेवूयात. इथं आपण इराकचं लोकेशन बघू शकतो व्यवस्थितरित्या कशा पद्धतीनं. हे इराक इथं तुम्ही बघू शकता. यांची शेजारील कंट्री सिरिया आहे, जॉर्डन आहे, इकडे इस्रायल आपल्याला पाहाव्यास मिळतो, इथं लेबनॉन पाहाव्यास मिळतो आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर इराण पाहाव्यास मिळतो. आणि थोडं जर झूम आउट केलं तर इंडियापासून कुठं लोकेशन आहे आपल्याला समजून घेता येईल, म्हणजे इंडियापासून कशा पद्धतीनं लोकेशन आहे. इथं तुम्ही आता इथं परफेक्टरित्या तुम्ही पाहू शकता की इंडियापासून याचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे. इथं इंडिया आहे आणि इथून जर वेस्टला आपण थोडंसं गेलो तर इथं आपल्याला पाहाव्यास मिळतं इराक आणि त्याच्या शेजारील कंट्री आता आपण बघितलं इराण आहे, अझरबैजान इथं आपल्याला पाहाव्यास मिळते, त्यानंतर तुर्की आहे, इथं सिरिया आहे, लेबनॉन आहे, जॉर्डन आहे, इथं इस्रायल आहे, इथं इजिप्त आपल्याला पाहाव्यास मिळतो आणि खाली जर तुम्ही आला साऊथला तर सौदी अरेबिया इथं आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग आता महत्त्वाच्या इतर टॉपोग्राफी तिथल्या कोणकोणत्या आहे, तर त्याच्यामध्ये रेड सी आहे आणि थोडं जर झूम करून जर आपण हा मॅप बघितला ना तर तिथल्या व्यवस्थित टॉपोग्राफी जवळच्या कोणकोणत्या आहेत त्या आपल्याला पाहाव्यास मदत होईल. मग त्याच्यामध्ये विशेष करून इथं पर्शियन गुल्फ आहे, इथं गुल्फ ऑफ ओमान आहे, त्यानंतर इथं रेड सी आहे, बरोबर आहे. आणि थोडं
वरचा साईड जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये कॅस्पियन सी वर आपल्याला पाहाव्यास मिळतं. इथं जे आहे ते कॅस्पियन सी आहे. त्याचबरोबर इथं ब्लॅक सी पाहाव्यास मिळते, इथं सी ऑफ क्रेटा पाहाव्यास मिळते, इथं मेडिटेरेनियन सी आहे. समजते तुम्हाला? एवढं आपल्याला खरं तर मॅपच्या दृष्टीतून माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. पुढची जी न्यूज आहे ती खरं तर आहे इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टशी रिलेटेड न्यूज आहे. इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट आपल्याला झालेलं माहिती आहे. त्याच्यामध्ये 11 दिवसाचं युद्ध सुरू झालं होतं इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये. 11 दिवसाचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये ह्युमन राईट वॉच जो आहे त्यांनी हे सांगितलं आहे की इस्रायलकडून पॅलेस्टाईनी लोकांवरती जे मिसाईल बॉम्ब टाकले गेले किंवा अटॅक करण्यात आला त्याच्यामध्ये जवळजवळ 62 सामान्य पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झालेला आहे, असं त्या इन्व्हेस्टिगेशनच्या रिझल्टमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं पाहाव्यास मिळतं या न्यूजच्या अंतर्गत. मग आता याच्यामध्ये इस्रायल बेस्ड म्हणजे इस्रायल देश आहे त्याच्यामध्ये पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट काय आहे याचे डिटेल इन्फॉर्मेशन देणारं मी वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिली तुम्हाला. ते लेक्चर बनवलं तर बघितलं ना तुम्ही तर तुम्हाला टोटल इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट काय ते डिटेलमध्ये अभ्यास करता येईल, डिटेलमध्ये माहिती होईल आणि त्याची एक नोट बनवून ठेवा म्हणजे वारंवार रिव्हिजन करायला तुम्हाला सोपं होईल. आणि इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट हा खूप न्यूजमध्ये असतो त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं कुठंतरी गरजेचं आहे. पहिला की पॉईंट. दुसरा काय आहे तर इस्रायलसोबत इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे आपण इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून अभ्यास करून ठेवणं महत्त्वाचं होऊन बसतं. त्यामुळे इस्रायल इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे त्याचासुद्धा अभ्यास करून ठेवणं या न्यूजच्या अंतर्गत गरजेचं होतं. आणि ते जे लेक्चर मी बनवले ऑलरेडी ते डिटेलमध्ये बघून ठेवा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये इंटरनल पॉलिटिक्स त्यांचं नेमकं काय, त्याची हिस्ट्री काय, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला घेता येईल. आणि प्लीज ते बघून ठेवा किंवा तुमच्या सोर्सनुसार तुम्ही इन्फॉर्मेशन काढून ठेवा. कारण इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट हा खूप दिवसापासून हॉट सब्जेक्ट मानला जातो आहे त्यामुळं त्याचा अभ्यास तुमचा असणं खूप महत्त्वाचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे नाटोचे जे चीफ आहेत त्यांनी हे सांगितलं आहे की अफगाणिस्तानमध्ये जी काय सिच्युएशन चालू आहे त्याच्यामध्ये समझोता निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे तालिबान आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंटमध्ये जे काय चाललं आहे त्याच्यामध्ये सामान्य नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे त्यामुळं त्यांच्यामध्ये निगोशिएशन व्हायला पाहिजे असा मनसुबा कुठंतरी नाटोनं घेतलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि युनायटेड नेशननं सुद्धा याच्यावरती भाष्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. ही सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग अफगाणिस्तानमध्ये इंटरनल सिच्युएशन काय चालू आहे हे याच्या अगोदर पण मी सांगितलं की अफगाणिस्तान गव्हर्नमेंट आणि तालिबानमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं क्लॅश चालू आहे. त्याच्यामुळं आत्ताचा जो व्हायलन्स आहे तो मोठ्या प्रमाणात पाहाव्यास मिळतो. आणि त्याच्यामध्ये अमेरिकेची जी ट्रूप्स होती ना जी अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला सुरक्षा देण्याचं कार्य करत होती ती सुद्धा आता तिथून बाहेर पडते. त्यामुळे तालिबानचं तिथं वर्चस्व वाढत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तालिबान मूळतःच टेररिस्ट ऑर्गनायझेशन मानली जाते आणि टेररिस्टला आसरा देणारी अथॉरिटी मानली जाते. त्यामुळे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हिंसा तिथं केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला? मग याच्यामुळं आपल्याला पहिला की पॉईंट बघायचा नाटोविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघायची. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय तर युनायटेड नेशनचा उल्लेख इथं आला आहे. मग युनायटेड नेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. तिसरा की पॉईंट काय तर इंटरनल पॉलिटिक्स तिथं काय चालू आहे. इंटरनल पॉलिटिक्स कशाचं तर अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंट यांच्यामध्ये इंटरनल युद्ध का चालू आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. आता नाटोविषयी आणि युनायटेड नेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून बेसिक इन्फॉर्मेशन त्याची बघून ठेवूयात. ही विकिपीडियावरची बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघू शकतोय. विशेष करून नाटोचं फाउंडेशन करण्याचा एम त्यांचा काय, विशेष करून 28 युरोपियन कंट्रीज आणि 2 नॉर्थ अमेरिकन कंट्रीज यांच्यामध्ये मिळून नाटोची स्थापना केली गेली. आणि विशेष करून कशासाठी तर एक्सटर्नल पॉवर कोणती इतर या 28 आणि या 2 कंट्री म्हणजे एकूण 30 कंट्री सोडून इतर कोणी त्यांच्यावरती जर अटॅक करत असेल तर त्याच्या विरोधात लढण्यासाठी खरं तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनची स्थापना झाली म्हणजे नाटोची स्थापना झाली. मग ती नाटोची स्थापना कधी झाली तर 4 एप्रिल 1949 रोजी स्थापना झालेली पाहाव्यास मिळते. हेडक्वार्टर त्याचं ब्रुसेल्समध्ये बेल्जियममध्ये. फाउंडर कंट्री कोणती आहे तर बेल्जियम आहे. समजते तुम्हाला? आणि बाकी काय छोटीशी इन्फॉर्मेशन दिली आपल्याला ती इम्पॉर्टंट नाही आहे पण आपल्याला त्याचं फाउंडेशन कधी झालं त्याचं एम काय आहे नेमकं फाउंड करण्याचं त्याच्या कंट्री नेमक्या कोणकोणत्या मेंबर्स आहेत ते आपल्याला
डिटेलमध्ये माहिती असणं कुठं तर गरजेचं होऊन बसतं आणि तेवढी इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण याच्यावरती बघून ठेवली. आता आपण युनायटेड नेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघूयात. ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे युनायटेड नेशनविषयीची आणि त्याच्यामध्ये विशेष करून युनायटेड नेशनची स्थापना कशासाठी केली गेली तर इंटरनॅशनल पीस म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता डेव्हलप करण्यासाठी कुठंतरी युनायटेड नेशनची स्थापना केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हे त्याचं एम आहे, त्याचं ध्येय आहे. त्याचबरोबर स्थापना कधी झाली तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी स्थापना झाली आणि फाउंडर कंट्री कोण आहे तर अर्जेंटिना ही त्याची फाउंडर कंट्री असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. त्याच्यासाठी खरं तर ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला इम्पॉर्टंट होती, ते आपण बघून ठेवले. आता इथं आपल्या न्यूज संपत आहेत. आता आपण महत्त्वाचे आर्टिकल्स आजच्या न्यूजपेपरला कोणकोणते आलेत ना त्याचा आपण डिटेल अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. त्याची डिटेल चर्चा आपण करायला सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं आर्टिकल आहे ते अफगाणिस्तान इश्यूविषयी बोलणारं आर्टिकल आहे. काल पण अफगाणिस्तानवर आर्टिकल होतं आणि गेल्या 5-6 दिवसांपासून अफगाणिस्तानवरती रेग्युलर आर्टिकल येत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजेच काय आपल्याला याच्यातून हिंट काय मिळते तर अफगाणिस्तानमधलं इंटरनल सिच्युएशन काय चालू आहे याची हिस्ट्री तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे, जे की मी तुम्हाला थोडक्यात ढोबळमानानं आता इथं सांगतो. पहिल्यांदा आता 10-15-20 वर्षांपूर्वीचा जर विचार केला ना तर तिथं तालिबानचं गव्हर्नमेंट होतं अफगाणिस्तानमध्ये. परंतु हे तालिबानी गव्हर्नमेंट जे होतं ना ते टेररिस्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे आतंकवादी कारवायांना सहकार्य करण्याचं काम करत होतं. त्यामुळं मग USA काय केलं, आता USA त्याला विरोध करायला सुरुवात केली. कारण का तर 9/11मुळं. 9/11ला काय झालं होतं तर लादेन जो आतंकवादी आहे त्यानं USA अटॅक केला होता आणि त्याच्यामध्ये भरपूर नागरिक, सामान्य USA नागरिक जे आहेत ते मारले गेले होते. आणि त्यामुळं मग USA काय केलं आणि USAला हे ऑलरेडी माहिती आहे की तालिबान माहीत होतं की तालिबान टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजला सहकार्य करण्याचं कार्य करतो. त्यामुळं मग त्या धर्तीवरती USA अफगाणिस्तानमध्ये इंटरव्हेन्शन करून तालिबानला सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडलं. आणि तिथं मग काय झालं तर आत्ताची जी अफगाणिस्तान गव्हर्नमेंट आहे ना त्या गव्हर्नमेंटची तिथं स्थापना झाली. आणि त्याचबरोबर USA काय केलं तर जे आत्ताचं गव्हर्नमेंट आहे त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी USA स्वतःची आर्मी, स्वतःची फोर्सेस तिथं डिप्लॉय केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. आणि ती जी USAची फोर्सेस आहे ती गेल्या 15-20 वर्षांपासून आत्तापर्यंत अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला प्रोटेक्शन देत होती तिथं, हे आता आपण पाहिलं होतं. परंतु काय झालं तर जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंट आला आहे त्याचबरोबर आता जो बायडन गव्हर्नमेंट आलेलं आहे, डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंटमध्ये हा निर्णय झाला की तिथली जी ट्रूप्स आहे USAची ती वापस मायदेशी परत घेण्यात येईल आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः अफगाणिस्तान गव्हर्नमेंटवरती दिली जाईल. तिथून पुढे USA त्याला जबाबदार असणार नाही, असा निर्णय डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंटमध्ये झाला होता. आणि त्याची अंमलबजावणी करताना आता जो बायडन गव्हर्नमेंट दिसते. जो बायडन जे USAचे प्रेसिडेंट आता आहेत आणि जो बायडन गव्हर्नमेंटनं सांगितलं म्हणजे जो बायडननी सांगितलं की 11 सप्टेंबरपर्यंत 100% USAची ट्रूप्स जे आहेत, फोर्सेस जे आहेत ती मायदेशी परतलेली असेल. म्हणजे तिथून पुढं सप्टेंबरपासून पुढं त्यांच्या सुरक्षेची, अफगाणिस्तानच्या सुरक्षेची जबाबदारी टोटल स्वतः अफगाणिस्तान गव्हर्नमेंटची असेल असं यांनी सांगितलं. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 90% जास्त जी फोर्सेस आहेत USAची ती अफगाणिस्तानमधून बाहेर पडलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. आणि त्याचबरोबर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनसुद्धा तिथं USA कार्य करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. परंतु आता काय झालं आहे तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, ज्याची इन्फॉर्मेशन आता विकिपीडियाच्या माध्यमातून आपण बघितली होती, त्यांनीसुद्धा इथून अफगाणिस्तानमधून माघार घेतलेली आपल्याला पाहाव्यास मिळाले. मग आता काय झालं तर तालिबानी जे आहेत ना ते आता तालिबान सत्तेवरून पायउतार झालं होतं, पण हे टोटल नष्ट झालं होतं तर का? नष्ट झालं होतं का तर नाही. कारण तालिबान अजूनसुद्धा त्या आयडिओलॉजीची लोक अफगाणिस्तानमध्ये वास्तव्य करतात आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात तिथं. आणि आता ऑब्वियस आहे USA बाहेर पडते, NATO बाहेर पडते, म्हणजेच काय झालं तर तालिबान तिथं स्वतःचं अस्तित्व, स्वतःची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आणि तेच तालिबान आता करताना पाहाव्यास मिळते. आणि त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात तिथं हिंसा करत आहेत. हजारो सामान्य नागरिक असतील, सामान्य रहिवासी तिथले अफगाणिस्तानी लोक असतील, त्याचबरोबर अफगाणिस्तान मिलिटरीचे लोक, फोर्सेसचे लोक असतील, ते मृत्युमुखी पडत आहेत या युद्धामध्ये. आणि जवळजवळ युद्धजन्य परिस्थितीत आता इंटरनल आपल्याला पाहाव्यास मिळते. कुणामध्ये तर तालिबानी आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंटच्या फोर्सेसमध्ये. समजते तुम्हाला. आणि त्यांचा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो
खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्याशी रिलेटेड आता नाटोनं स्टेटमेंट दिलेलं आता न्यूज आपण बघितली. त्याचबरोबर युनायटेड नेशननं सुद्धा स्टेटमेंट त्याच्यावरती दिलेली न्यूज आपण आता बघितली होती. आणि ह्याचाच उहापोह करणारं हे आर्टिकल आहे. या आर्टिकलमध्ये बोलले गेले आणि या आर्टिकलमध्ये वेगळा पॉईंट काय सांगितला गेला आहे, जर तिथं उद्या तालिबानची सत्ता स्थापन झाली तर त्याचा सर्वात धोका युरोपियन कंट्रीला नाही, त्याचा धोका कोणाला आहे, सेंट्रल एशियाला आहे आणि साऊथ एशिया या भागाला आहे. साऊथ एशियन कंट्रीज असतील किंवा सेंट्रल एशियन कंट्रीज असतील, या भागाला जास्त धोका आहे यांचा, तालिबान यांचा. कारण हे तालिबानी जर सत्तेवरती येत असतील तर ते ऑब्वियस आहे काय करणार, तर टेररिस्टला प्रोत्साहन देण्याचं कार्य करणार. कारण स्वतः हे तालिबानी आहे ते टेररिस्ट विचारसरणीचे आहेत, म्हणजे आतंकवादी विचारसरणीचे आहेत. आणि त्याच्यामध्ये या आर्टिकलमध्ये सांगितले की ही आतंकवादी विचारसरणी आहे ती उद्या मध्य आशियाला आणि दक्षिण आशियाला खूप घातक ठरू शकते, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट आता तिथून बाहेर निघते, म्हणजे ऑब्वियस आहे उद्या रशिया असेल किंवा चायना असेल ते सुद्धा त्यांचा तिथला जो सकारात्मक हस्तक्षेप आहे, सकारात्मक हस्तक्षेप म्हणजे कसला, तर तालिबानी सारख्या विचारसरणीला विरोध करणारा हस्तक्षेप जो आहे तो कमी करताना आपल्याला पाहावेस मिळतात. त्याचबरोबर शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी सुद्धा याच्यावरती सकारात्मक विचार करायला पाहिजे भविष्याच्या सिच्युएशनवरती, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच या आर्टिकलमध्ये आणखी एक वेगळा पॉईंट काय सांगितला आहे, तर युनायटेड नेशन बाहेर निघते परंतु त्यांनी याचा सुद्धा अगोदर विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर नाटोने याचा विचार करायला पाहिजे की भविष्यामध्ये कशा प्रकारचे सिच्युएशन निर्माण होऊ शकते आणि त्या सिच्युएशनला आपल्याला कोणकोणत्या कंट्रींना कोणकोणत्या भागाला जगामधल्या फेस करावं लागू शकतं त्या प्रॉब्लेमला, त्याचा नाटोनं सुद्धा विचार करायला पाहिजे. शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशननं त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर युनायटेड नेशन जे शांततेसाठी प्रस्थापित झालेली संस्था आहे ना, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे, असं प्रत्येक कंट्रीला आता वाटताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तशा प्रकारचं कार्यसुद्धा युनायटेड नेशन आपल्याला करताना पाहाव्यास मिळते. समजते ना, हे जे बहुअंगी सिच्युएशन आहे इथली ना, म्हणजे अनेक अंग या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्याच्यामध्ये यांनी आणखी एक आर्टिकलमध्ये महत्त्वाचं काय, तर शेजारील कंट्रीज अफगाणिस्तानचे आहे ना, त्यांचा त्याच्यामध्ये काय काय रूल आहे, त्यांना काय फेस करायला लागू शकतं भविष्यामध्ये, हे सुद्धा यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते आता हे तालिबानी विचारसरणीचे लोक अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन करण्यामध्ये यशस्वी होत असतील तर इतर भूभागावरती सुद्धा ते भविष्यामध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि त्याच्यासाठी मग वेगवेगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन ते वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये डेव्हलप करू शकतात आणि त्यानुसार त्यांच्या कारवाई त्या करू शकतात. आणि त्यामुळं विशेष करून सामान्य नागरिकांच्या जीविताची हानीसुद्धा होऊ शकते, असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता मॅपच्या दृष्टीतून आपण समजावून घेऊया की व्यवस्थितरित्या अफगाणिस्तान कुठं आहे आणि त्याच्या शेजारील कंट्रीज व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवण्याचा प्रयत्न करूयात. आता इथं आपण अफगाणिस्तानचा मॅप व्यवस्थितरित्या बघू शकतोय कशा पद्धतीचा आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून इथं आपण बघू शकतो अफगाणिस्तान आणि इथं आपला इंडिया आहे. इंडियासुद्धा त्या शेजारील कंट्री मानला जातो. त्यानंतर पाकिस्तान त्याच्या शेजारील कंट्री आहे, इराण त्याच्या शेजारील कंट्री मानले जाते, तुर्कमेनिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, ताजिकिस्तान आहे आणि चायनासुद्धा इथं त्याची बाँड्री टच करताना अफगाणिस्तानला पाहाव्यास मिळतं. समजते तुम्हाला. आणि उद्या जर अफगाणिस्तानवरती तालिबानचं वर्चस्व निर्माण झालं तर ह्या ज्या शेजारील कंट्री आहेत, ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे, इराण आहे, पाकिस्तान आहे, इंडिया आहे. पाकिस्तान तर या कंट्री तर विषय सोडूनच देतो मी, कारण ही कायम काय करतं तर टेररिस्ट ऑर्गनायझेशनला सपोर्ट करण्याचं कार्य करतं. आत्तासुद्धा आपण काय बघतोय तर तालिबान्यांसोबत यांचं जे पाकिस्तानचं रिलेशनशिप आहे ना, ते चांगलं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग या आर्टिकलमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला होता लेखिकेनं, तर हे सांगण्याचा प्रयत्न केला होता जर भविष्यामध्ये तालिबानी सत्तेत येत असतील तर त्याचा मध्य आशियाचा भाग नेमका कोणता आहे, तर मध्य आशियाचा भाग ना, हा भाग आपण म्हणू शकतो की तो मध्य आशियाचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो. हा जो टोटल एरिया आहे तो, बरोबर आहे. या मध्य आशियाला जास्त धोका त्याचा आहे. त्याचबरोबर याचा धोका आणखी कोणत्या क्षेत्राला आहे, तर साऊथ आशियाचा क्षेत्राला आहे. मग साऊथ आशिया कोणता आहे, तर हा भाग आहे साऊथ आशियाचा. आणि याला सुद्धा जास्त खतरा या अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता स्थापन होण्याचा असू शकतो. ना की कुणाला USA वगैरे का बाहेर घेते, तर त्यांना जास्त खतरा याचा नाही आहेच ना, कारण या वेस्टर्न कंट्रीज आहेत. आणि या आर्टिकलमध्ये तेच सांगितलं आहे की या कंट्रींना जास्त खतरा नाही, यांच्यापेक्षा जास्त खतरा कुणाला आहे,
तर साऊथ आशिया आणि मध्य आशिया या भागाला असलेला पाहाव्यास मिळतो, असं या आर्टिकलमध्ये सांगायचा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. म्हणून तर तुम्हाला मध्य आशिया आणि साऊथ आशिया कळायसाठी मी खरं तर मॅप दाखवून समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पुढचं जे हे छोटंसं आर्टिकल दिलं आहे ना, हे छोटंसं आर्टिकल आहे मिझोराम आणि आसाममध्ये जो कॉन्फ्लिक्ट चालू आहे त्याच्याशी रिलेटेड खरं तर आर्टिकल आहे. आणि या आर्टिकलमध्ये वेगळं एक पॉईंट काय सांगितलं, एक तर त्यांचं पोलिसांनी जे मिझो पीपल्स आहेत त्यांच्यामध्ये तो वाद पाहाव्यास मिळाला. त्याच्यामध्ये जवळजवळ 5 जे पोलीस आहेत ते मारले गेले, त्याच्यामध्ये सिव्हिलियन नागरिक काही त्याच्यामध्ये मारले गेले, ते इंजोर्ड झालेत. आणि मग त्याला जबाबदार कोण असं सांगणार हे खरं तर आर्टिकल आहे. आणि दोन्हीकडचे जर CM चीफ मिनिस्टरचा विचार केला तर दोन्हीकडचे CM शांतता प्रस्थापित करायचं सोडून आणखी लोकांना भडकवण्याचं काम कुठंतरी करत होते, इनडायरेक्टली ट्विट वगैरे करून, असं या आर्टिकलमध्ये सांगायचा प्रयत्न केला. समजते तुम्हाला. परंतु त्याच्यामध्ये मग आपल्याला की पॉईंट काय घ्यायचं, हे बाकीचं पॉलिटिक्स वगैरे BJPचं वगैरे सांगितलं, याच्यामध्ये आपल्याला ते इम्पॉर्टंट नाही. त्याच्यामध्ये की पॉईंट आपल्याला काय घ्यायचे आहेत, तर मिझोराम आसामचं लोकेशन वगैरे व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि नेमका दुसरा की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे, तर नेमका कॉन्फ्लिक्ट त्यांच्यामध्ये काय आहे याचा डिटेल अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि हे आपण पहिलं डिस्कस केलेलं जे आर्टिकल आहे ना, त्या आर्टिकलविषयी आपलं हे बघायचं राहिले, की पॉईंट याच्यातून काय काय आपल्याला घ्यायचे आहेत हे बघायचं राहिले. त्याच्यातला पहिला की पॉईंट काय, तर अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. दुसरा त्याच्यातला की पॉईंट काय, तर इंटरनल पॉलिटिक्स त्यांचं नेमकं काय आहे, त्याची हिस्ट्री वगैरे बघून ठेवणं गरजेचं आहे. ती मी तुम्हाला ढोबळमानानं समजावून इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरा की पॉईंट. तिसरा की पॉईंट काय, तर युनायटेड नेशन असेल, NATO असेल, त्याचबरोबर शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असेल, याच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही विकिपीडियाच्या माध्यमातून जाऊन बघून ठेवणं कुठंतरी याच्यामुळं गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला. एवढे 3 की पॉईंट तर आपण या आर्टिकलच्या अंतर्गत बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. हे जे आर्टिकल आहे ते हे आर्टिकल आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे, कारण हे एका राज्यात तामिळनाडूविषयी बोललं, शिक्षण व्यवस्थेविषयी, त्यांच्या टीचरची सुविधा, म्हणजे सिच्युएशन आता काय याच्यावरशी बोलणार आर्टिकल आहे. ते आपल्यासाठी अजिबात इम्पॉर्टंट नाही आहे तसा विचार केला तर. फॅक्च्युअल गोष्टी, आकडेवारी भरपूर पर्सेंटेज वगैरे मध्ये दिलेली, ती काय आपल्यासाठी एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. पुढचं जे हे आर्टिकल आहे छोटंसं, हे ट्युनिशिया विषयी सांगणारं हे आर्टिकल आहे. आणि त्याच्यामध्ये आताच आपल्याला मोठ्या प्रमाणात व्हायलन्स पाहायला मिळाला, दंगलीसारखं स्वरूप ट्युनिशियामध्ये आलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. आणि त्याला कारण काय मानलं जात होतं, तर जे तिथले राष्ट्रपती आहेत त्यांनी प्राईम मिनिस्टर जे तिथले आहेत त्यांची सत्ता खालसा केलेली आपल्याला पाहावयास मिळाली आणि स्वतःच्या हातामध्ये पॉवर घेतलेली आपल्याला पाहावयास मिळाली. आणि त्याच्या विरोधात लोक खरं तर प्रोटेस्ट करतायत असं मानलं जात होतं आत्तापर्यंत. परंतु या आर्टिकलमध्ये सांगितलं की ते एवढंच कारण, एकच कारण त्याला असू शकत नाही. ते एक कारण आहेच, परंतु त्याच्याबरोबर तिथं मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिकल क्रायसिस चालू आहे, त्यांचा GDP कमी होत आहे, इकॉनॉमिकला मोठ्या प्रमाणात फेस करावं लागत आहे, हा दुसरा पॉईंट आहे. त्याचबरोबर लोक अनएम्प्लॉयमेंट कोविड-19मुळे जास्त होत आहेत, हे सुद्धा सांगितलं. आणि चौथा पॉईंट काय सांगितलं आहे की कोविड-19मध्ये लोकांना जे काय फेस करावं लागतंय ना, त्याचासुद्धा हा एक उद्रेक असू शकतो, असं कुठंतरी त्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला की पॉईंट काय माहिती पाहिजे या आर्टिकलच्या अंतर्गत, तर ट्युनिशियाचं लोकेशन व्यवस्थित आपण बघून ठेवलं पाहिजे, पहिला की पॉईंट. आणि दुसरा की पॉईंट काय, तर ट्युनिशिया इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा आपण अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. पुढचं जे आर्टिकल हे आहे ना, ते रिव्हर सिस्टमविषयी बोललं गेलेलं आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. याच्यामध्ये विशेष करून आता काय सांगितलं आहे आर्टिकलमध्ये, तर युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पुरासारखी परिस्थिती आपल्याला पाहाव्यास मिळाली. मग त्या पुराच्या परिस्थितीकडून आपण भारतानं सुद्धा काहीतरी शिकायला पाहिजे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. युरोपियन कंट्रीजमध्ये अनेक वेळा पूर येतात, परंतु त्याच्याकडून भारत कोणत्याही प्रकारची शिकवण घेत नाही असा कुठंतरी आरोप या आर्टिकलमध्ये केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग आता विशेष करून इथं काय बोललं गेलं की आता आपण बघतोय की वेगवेगळ्या ठिकाणी, महाराष्ट्र असू द्या किंवा इतर राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी पुरासारखी परिस्थिती, मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं अनेक नद्यांना पूर आलेला पाहाव्यास मिळतो. आणि त्याच्यामध्ये आता चिपळूणची सिच्युएशन तुम्ही बघितली, उद्धव ठाकरेंनी तिथं भेट दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. तिथं लोकांच्या घरामध्ये पाणी सगळं, त्यांचे प्रॉपर्टीज वाहून गेलेले, त्याच्यामध्ये खूप नुकसान झालेलं त्याच्यामध्ये, आणि जीवितहानीसुद्धा झालेली आपल्याला त्याच्यामध्ये पाहाव्यास मिळते. अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे, लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. मग ही जी सिच्युएशन आहे ना, याला टॅकल करण्यासाठी पाण्याबरोबर कसं जगायचं ना, हे आपण शिकायला पाहिजे असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्याकडे पूर यायच्या अगोदर आपण त्याचं मॅनेजमेंट केलेलं असायला पाहिजे की पूर कोणकोणत्या ठिकाणी येऊ शकतो, जर आला तर
जर समजा कृष्णा रिव्हर आहे एक, आणि या रिव्हरला जर पूर आला तर किती एरिया इफेक्टेड होऊ शकतो, त्याचा किती एरियावरती परिणाम होऊ शकतो, आणि ज्या ज्या एरियावरती परिणाम होणार आहे ना त्या एरियांना जर उद्या अचानक स्थलांतर करावं लागलं तर यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपण एक जागा निर्माण करून ठेवायला पाहिजे. त्यांना राहण्याची व्यवस्था वगैरे इमर्जन्सी पिरियडमध्ये करता यावी, याच्यासाठी एक त्याचं ते डेव्हलपमेंट असायला पाहिजे, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आता काय करताय तुम्ही, तर पूर आल्यानंतर विचार करताय की या लोकांना कुठं स्थलांतरित करायचं आणि यांचं पुनर्वसन कशा पद्धतीने करायचं, पण तो टाईम आत्ता विचार करण्याचा नाही, ते विचार तुम्ही अगोदरच करून ठेवायला पाहिजे होतं, ते अगोदरच तुम्ही नियोजन करून ठेवायला पाहिजे होतं, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा कुठंतरी प्रयत्न केला आहे. म्हणजेच आपण युरोपियन कंट्रीजकडून काहीतरी शिकायला पाहिजे. आणि डचमधला एक मंत्र तिने दिला आहे, लाईव्ह विथ वॉटर बिल्ड विथ नेचर, असा एक मंत्र जो डचमध्ये दिला जातो ना, ते आपण कुठंतरी शिकायला पाहिजे असं सांगितलं. म्हणजेच लाईव्ह विथ वॉटर म्हणजेच काय, पाण्याबरोबर आपण जगायला पाहिजे. म्हणजे पाण्याबरोबर जगायला पाहिजे याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे, तर पुरासारखी परिस्थिती आली ना तर आपण काय करायला पाहिजे, अगोदरच आपण नियोजन करून ठेवायला पाहिजे. तशा प्रकारच्या कसरती आपण अगोदरच करून ठेवायला पाहिजे, तरच आपण अशा प्रकारच्या आपत्तींना यशस्वीरित्या तोंड देऊ शकतो, असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. समजते, एवढंच आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे, बाकी काय आर्टिकलमध्ये महत्त्वाचं दिलेलं नाही आहे. पुढचं जे हे आर्टिकल आहे ना, दलितांविषयी बोलणारं आर्टिकल आहे, दलित कम्युनिटीविषयी खरं तर. आणि साऊथ सिनेमा आहे ना, त्याच्यामध्ये दलित कम्युनिटीला कशा प्रकारे रिप्रेझेंट केलं जातं असं हे सांगणारं आर्टिकल आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही बघण्यासारखं. पुढचं जे आर्टिकल आहे ना ते ह्युमन ट्रॅफिकिंगविषयी बोलणारं आर्टिकल आहे, मानवी तस्करी जी होते ना त्याच्याशी बोलणारं आर्टिकल आहे. आणि त्याच्या विरोधात लढण्यासाठी ना आपल्याला चांगले कठोर कायदे करणं गरजेचं आहे असं सांगणारं हे आर्टिकल आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून बचपन बचाव आंदोलनचा उल्लेख आलेला आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे 2021मध्ये आता जे बिल मांडलं गेलं आहे ना, ट्रॅफिकिंग इन पर्सन प्रिव्हेन्शन केअर अँड रिहॅबिलिटेशन, हे जे बिल आहे त्याच्याविषयी बोललं गेलं. हे बिल अगोदरपासून न्यूजमध्ये, हे अगोदर पण मी सांगितले, याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन, याच्यामध्ये काय काय तरतुदी वगैरे केल्यात ह्या डिटेल आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते, म्हणजेच यामध्ये सांगितलं की जर मानवी तस्करी, मानवी व्यापार रोखायचा असेल ना तर आपल्याला कठोर कायदे घेऊन येण्याची गरज आहे. आताचे जे कायदे आहेत ना ते सफिशियंट त्याच्यासाठी नाहीत, हे सांगणारं खरं तर हे आर्टिकल आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही दिलेलं नाही आहे. मग याच्यातून की पॉईंट काय घ्यायचा आहे, पहिला तर की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की हे 2021चं बिल जे प्रपोज केलं आहे ना त्याच्यामध्ये महत्त्वाच्या काय काय तरतुदी आहेत त्या डिटेल अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. दुसरा की पॉईंट काय तर ह्युमन ट्रॅफिकिंगशी रिलेटेड, मानवी तस्करीशी रिलेटेड आत्ता इंडियन पिनल कोडमध्ये काय ॲक्ट आहेत, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये त्याच्याविषयी काय तरतुदी केल्या गेल्यात का, याची सर्व इन्फॉर्मेशन आपण या आर्टिकलच्या अंतर्गत काढून ठेवणं खूप गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला, एवढंच आपण या आर्टिकलमधून घेऊ शकतो. इथं खरं तर आजचा आपला द हिंदूचा पेपर समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं द हिंदू आजचा समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रूव्हमेंट करू शकेन. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो, परंतु त्याच्या अगोदर खूप महत्त्वाची रिक्वेस्ट आहे, प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. आपण भेटूया उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद.